नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि या निकालाच्या मध्ये अनपेक्षितरित्या भारतीय जनता पार्टीला स्वबळावर संपूर्ण बहुमत प्राप्त करता आलेलं दिसत नाहीये. इतकंच नाही तर जी स्थिती सध्या उत्पन्न झालेली आहे त्यात 10 वर्षापूर्वी भारताच्या मतदारांनी जी गोष्ट नाकारली होती तीच गोष्ट भारताच्या मतदारांनी पुन्हा एकदा समोर आणलेली आहे आणि ते आहे आघाड्यांचं राजकारण. भारताच्या मतदारांनी विद्यमान लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेलं मतदान हे ना पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या आघाडी सोबत गेलंय ना काँग्रेस आघाडीच्या सोबत. आणि इथूनच विविध नव्या प्रश्नांचं मोहोळ उठलंय. ही अनपेक्षित कलाटणी नक्की कुणामुळे मिळाली, इथपासून ते या अनपेक्षित कलाटणीचं भविष्यात कोणावर कशा प्रकारे गंडांतर येऊ शकतं इथपर्यंतचे अनेक मुद्दे आहेत. लक्षवेधीच्या याच आणि आजच्या चर्चेमध्ये आपण त्याच्याच अनुषंगानं टप्प्याटप्प्यानं प्रत्येक बाबीचा निष्कर्ष काढणार आहोत, विश्लेषण करणार आहोत. या चर्चेत आपल्यासोबत कोण मान्यवर आहेत त्याचा मी आपल्याला पटकन परिचय आधी करून देतो. माझ्यासोबत मुंबईच्या आमच्या स्टुडिओमध्ये केशव उपाध्याय आहेत, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ता आहेत. त्यांच्यासोबत अनंत गाडगीळ आहेत, प्रवक्ता महाराष्ट्र काँग्रेस. आपल्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये तुषार रसाळ आहेत, जे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं प्रतिनिधित्व या चर्चेमध्ये करतील, शिवबाठाचं. आणि या चर्चेत आपल्यासोबत सहभागी झालेले आहेत राजकीय विश्लेषक या नात्यानं जयंतराव माइंडकर. मान्यवरांचं आपण चर्चेत स्वागत करू, पण या चर्चेला पुढे नेण्यापूर्वी आत्ताच्या निकालामधल्या 10 प्रमुख भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेलेल्या कारणांची मीमांसा आपल्याला करायची आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून तो तपशील आता आपल्या समोर येतोय, तो आपण आता पटकन पाहणार आहोत आणि त्यातून लक्षात घेणार आहोत की कुठं चुकलं. सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे भिस्त सगळी फक्त नरेंद्र मोदींवरच होती. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना अति आत्मविश्वास नडला. अब की बार 400 पारचा नारा उलटलेला आहे. घटना बदलायच्या आरोपाला भाजपाला उत्तर देता आलेलं नाही. मुसलमान त्वेषानं भाजपाच्या विरोधात गेलेला दिसलाय. उत्तर प्रदेशामध्ये राजपूत मतदार त्याच्या जोडीला यादव मतदार समाजवादीच्या सोबत गेला. तामिळनाडूमध्ये भाजपाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. महाराष्ट्रात पक्षफुटीची नाराजी भाजपाला भोवलेली आहे. आरक्षण देऊनही मराठा महायुतीच्या विरोधातच गेला आणि दलितांच्या अविश्वासानं परिस्थिती हाताबाहेर गेली. ही 10 कारणं आहेत जी आजच्या निकालाच्या अनुषंगानं भाजपाच्या विरोधात गेली आहेत. आपण आपल्या सोबतच्या मान्यवरांकडे परत येतोय. मला पटकन केशव उपाध्याय, या 10 कारणांच्या बाबतीतली किती कारणं स्वीकारायला तुम्ही तयार आहात? प्रसाद काथे, सगळ्यात पहिल्यांदा ही 10 कारणं तुम्ही दिली, ही तुमचं केलेलं विश्लेषण. भारतीय जनता पार्टी पुरतं बोलायचं तर भारतीय जनता पार्टी प्रत्येक यशापयशानंतर, म्हणजे आम्ही ज्यावेळी 2014-19ला घवघवीत यश मिळवलं त्यावेळी सुद्धा आम्ही आत्मचिंतन केलं होतं. ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या त्यावेळी राहिल्या होत्या त्या गोष्टी आम्ही करायचं ठरवलं, त्या पद्धतीने केलं. हा पहिला भाग. आता एक साधारणतः एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो की जणू काही भारतीय जनता पार्टीला लोकांनी लाथाडलं, जी वस्तुस्थिती नाही. पण केशवराव 272 सुद्धा न मिळालेल्या ठीक आहे ना, असं नाही समजायचा प्रश्नच नाही. प्रसाद काथे एक लक्षात घेतलं पाहिजे की 1989, 91, 96, 98, 2004 या सगळ्या लोकसभामध्ये 200 पेक्षा कमी जागा असलेल्या, म्हणजे मला तर आठवतंय की तुम्हाला कधी आठवत असेल की 1998 सरकार तर 184 खासदारांचं वाजपेयींचं आलेलं होतं. त्यामुळे सलग उलट तिसऱ्या टर्म मध्ये भारतीय जनता पार्टीला सलग तिसऱ्यांदा 240 आणि एनडीएला पूर्ण बहुमत हे मिळतंय. हे माझ्या दृष्टीनं म्हणजे एक बरोबर आहे की सातत्याने 90-95% गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला अचानक 60% आल्यावरती जी भावना होते तशा प्रकारचं एक अपेक्षाभंगाचं दुःख हे असू शकतं. त्याबद्दल दुमचं कारण नाही. पण भारतीय जनता पार्टीला सरसगट लोकांनी नाकारलंय असं नाही. आजही इंडिया आघाडीतल्या सगळ्या पक्षांनी मिळवलेल्या जागांची बेरजेपेक्षा भारतीय जनता पार्टीच्या मिळवलेल्या जागांची बेरीज ही जास्त आहे. अनंतरावांच्याकडे जाणं गरजेचं आहे. अनंतराव, 272ही न मिळवू शकणारा पक्ष स्वतःला 60% मिळवलाय अशा प्रकारची भूमिका घेतो तेव्हा ती जखमेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न असतो की कार्यकर्त्याला त्याच्या धीर देण्याचा प्रयत्न असतो? मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं खरं विश्लेषण आधी होणं आवश्यक आहे. पराभव का झाला किंवा त्यांच्या सीट्स कमी का झाल्या, 400 पार वगैरे जे चाललं होतं
300वर आले, आता 232 दाखवत आहे. मुळात काही गोष्टी जे काय आश्वासनं दिलेली होती ती आश्वासनं पूर्तता झाली नाही. म्हणजे सुरुवातीला सांगितलं की आम्ही प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये 15 लाख टाकू, ते शेवटपर्यंत आले नाहीत. त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर MSPचा प्रश्न असेल, अनेक म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न, समाजातले वेगळे प्रश्न, आर्थिक धोरणाचे प्रश्न, ह्या कुठल्याही याच्यावर आश्वासन देऊन ठोस अशी पावलं घेतली गेली नाहीत. आणि ज्या वेळेला विरोधी पक्षांनी हे प्रश्न उपस्थित केले त्यावेळेला त्यांनी एक टेक्निक वापरलं मोदीजींनी की सगळ्यांचं लक्ष दुसऱ्या प्रश्नाकडे डायव्हर्ट करायचं. आता उदाहरण द्यायचं झालं तर प्रश्न जेव्हा हे बेकारीचे असतील वगैरे सगळे वाढत चालले त्यावेळेला त्यांनी सगळं एक त्यांचा नेहमीचा इश्यू आणला, राम मंदिर. आज बघा तुम्ही, गैरवापर केल्यामुळे रामालाच राग आला, अयोध्येची सीट त्यांची गेली हातातनं. म्हणजे अयोध्याही त्यांनी हारले रामाच्या इथे, राम मंदिर झालं. त्याच्यानंतर मग 370च्या यांनी काश्मीरमध्ये आता आम्ही 377 केलं म्हणून दहशतवाद बंद झाला. गेल्या 2 वर्षामध्ये 25 माझ्याकडे यादी आता मोबाईलमध्ये, ठीक आहे, 25 दहशतवादी हल्ले झाले. म्हणजे असे हे तर तुम्ही बघायला गेला. आणि एक मिनिट, आणि राजकीय दृष्ट्या इच्छित आहात की शब्द पाळला नाही, ज्यांना बदनाम केलं, ज्यांच्यावर तुम्ही आरोप केलेत त्यांनाच तुम्ही एका रात्रीमध्ये पक्षामध्ये आपल्या घेतलं आणि बाबा ऑल बेल वॉशिंग मशीनमध्ये घालून स्वच्छ केलं. अशा तऱ्हेचं हे सर्वसामान्य लोकांना पटलेलं नाही. केशवराव, मुद्दा महाराष्ट्राचा सुद्धा आहे. जितका मोठा झटका हा उत्तरेत आहे त्याच्याच खालोखाल बसलेला झटका महाराष्ट्रातला आहे. आणि हा वॉशिंग मशीनचा आरोप आजचा नाही, तो सातत्यानं होतोय. माझा तपशील असं सांगतोय की यामुळे भारतीय जनता पार्टीचं केडर अर्थात कार्यकर्ता सुद्धा हल्ला आणि तो बिथरल्यानं ही परिस्थिती ओढावली. असं आहे की आज जो निकाल आला आहे त्याचं विश्लेषण स्वाभाविकपणे प्रत्येकजण आपल्या पद्धतीने करताय आणि माध्यम म्हणून आपला तो अधिकार आहे की तुम्ही कुठल्या पद्धतीने विश्लेषण करायचे, काय निष्कर्ष काढायचे. भारतीय जनता पार्टी मगाशी तुम्हाला तुम्ही थांबवत म्हणून राहिला अर्धवट विषय की प्रत्येक निष्कर्ष काढते, पण त्याची आमची स्वतःची पद्धत आहे. ती आमच्याकडे बैठका होतात, त्या बैठकीतनं चर्चा होते, आम्ही यशही सन्मान स्वीकारतो. काथे एक गोष्ट सांगितली पाहिजे आज मला आठवणीनं, सगळेजण इथं बसलेले आहेत. खरं म्हणजे आज सकाळपासून कुणीही EVM मधला ईच तो उच्चारलं नाही. आज EVM पवित्र झाली आहेत. कालपर्यंत EVM वरती सातत्याने आक्षेप घेतले जात होते. त्याच्यानंतर काय 150 अधिकाऱ्यांना फोन केले गेले, काय अमुक केलं गेलं, अत्यंत खोटं नॅरेटिव्ह सेट करण्याचा कालपर्यंत प्रयत्न केला जात होता EVMच्या विरोधामध्ये. मात्र आज मात्र EVM मधला ई सुद्धा चला म्हणजे हे तसं EVM सत्कारणी लागले असं म्हणायचं. करण्याच्या तुषार रसाळांकडे कदाचित उत्तर असू शकतं, कारण या निमित्तानं निवडणूक प्रक्रियेवर सर्वाधिक आक्षेप आपल्या पक्षाकडून घेतले गेले होते. आता सुद्धा तीच भाषा बोलली जाते. तुषार रसाळ, आता EVM पवित्र झालंय का की आताही निवडणूक प्रक्रियेवर आपला विश्वास राहिलेला नाही? निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास आहे, पण ज्याप्रमाणे निवडणूक आयोग ज्याप्रमाणे वागतंय किंवा ज्याप्रमाणे त्यांनी मध्ये चेंजेस केले गेले, प्रत्येक प्रक्रिया ही विश्वासाची नव्हती. आज जर तुम्ही पाहायला गेला, उदाहरणार्थ म्हणजे तुम्हाला मी तेच सांगतोय की ज्या वेळेस इलेक्शन कमिशनर निवडायचा होता, तो निवडताना तुम्ही जर पाहिलं तर पहिले रुलिंग पार्टी, त्याच्यानंतर अपोजिशन पार्टी, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टचे जज, हे तिघं असायचे. सुप्रीम कोर्टाच्या जजला नाही. हो, एक मिनिट ही माहिती तुमची एक मिनिट म्हणून मला माहिती होती. नाही अजिबात नाही. मी सांगतो ना तुम्हाला, अजिबात नाही. काय मी सांगतो, चेंजेस केले नाही, चेंजेस नाही केले. एक मिनिट आता तुम्ही ऐकून घ्या ना जरा, फॅक्ट ऐकून घ्या, काथे चेक करतील. प्रश्न मला सुप्रीम कोर्टाने सांगतो ना, चुकीची माहिती जाऊ नका. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता पहिल्यांदा यापूर्वी विरोध सरकार, विरोधी पक्षनेते आणि आणखीन अशा पद्धतीने निवडल्याचं कोर्ट नव्हतं. कोर्टाने स्वतःहून तो इंटरफेअर करून निर्णय घेतला होता. चीफ जस्टिस स्वतः होते. नाही, आता तुम्ही स्वतः याच्यामध्ये कायद्यामध्ये बदल करून घेतला, चीफ जस्टिसला तुम्ही बाहेर काढला. आज तुम्ही तुमच्यामधले 2 आणि विरोधी पार्टीतला 1, म्हणजे तुम्ही 2:1 नी कायम तुम्हीच ठरवणार का? आज मला सांगा, या क्षणाला माझी विनंती आहे, काय द्या प्रसाद याच्यातला तपशील एक मिनिट. तुषार रसाळ, माफ करा, मला हस्तक्षेप यासाठी करावा लागतो कारण चर्चा या निमित्तानं नको त्या वळणावर पुढे सरकताना दिसते आणि तपशिलातली बाब आपल्या समोर आणायला हवी की सर्वोच्च न्यायालयानं स्वतः हस्तक्षेप करून केलेल्या विषयाअंतर्गत तो मुद्दा होता, मुख्य निवडणूक आयुक्त कसे नेमले जावेत. आणि चर्चेला खरं तर पुढे नेण्याच्यासाठी EVMचा मुद्दा सुरू झाला. पण तुमच्या लेखी आजच्या निकालाचा अर्थ काय, कोणत्या कारणामुळे भारतीय जनता पार्टी 272 ही पोहोचली नसावी? तुषार रसाळ, तुम्ही त्याचं विश्लेषण केलं असेल. सगळ्यात पहिले
महाराष्ट्राची जनता ही सुज्ञ आहे आणि त्यांनी पाहिलं की कशा प्रकारे फोडाफोडीचं राजकारण यांनी केलं. आज जेव्हा ते म्हणजे 2019ला जेव्हा आमच्या सोबत होते तेव्हा त्यांच्या सीट्स किती होत्या? 21-22 सीट्स होत्या. आज तुम्ही पाहिलात तर किती सीट्स आहेत? म्हणजे गद्दारी केल्यावरती त्याला काय शिक्षा मिळते हे महाराष्ट्रातील जनतेला बरोबर माहिती आहे. आज आमचा पक्ष फोडून आमच्याकडनं दुसऱ्यांनी जवळपास आमचे 11 ते 12 खासदार नेले होते. आज आमच्याकडे 5 खासदार उरले होते. आज आमच्याकडे 9 खासदार झालेत. जर तुम्ही पाहायला गेलात तर आमची ताकद आज दुगणी झालेली आहे. त्याचप्रमाणे शरद पवारांचा पक्ष, पवार साहेबांचा पक्ष पण फोडायचं काम यांनी केलं आणि हे ऑन त्यांनी मला बोलायचं टीव्हीवरती त्यांनी सांगितलेलं आहे. लागेल वेळेमध्ये प्रत्येकाला बोलायचं असल्यानं मला केशवराव आपल्याला संधी द्यायची, कारण ही बाब सातत्यानं समोर येत असते की पक्ष फोडीच्या मागे भारतीय जनता पार्टी होती. त्याचा राग लोकांनी मतदानातून मांडला. हे उद्धव ठाकरे सांगताना दिसलेले. 9 खासदार झाले. खरं म्हणजे त्यांचंच लॉजिक, बाई संजित राऊतांनी ते लॉजिक मांडलं, आता तेच पुढे मांडतात लॉजिक. आता या लॉजिकने जायचं तर 18 खासदार आले ते निवडून, किती 9 आले खासदार. आता 50% यश मिळालं ना, मग म्हणायचं का पराभूत झाला? 18 का? आता त्यावेळी तर दावा केला. तुमच्या 22 वरनं मी खासदार, आम्ही ज्यावेळी दावा केला होता, ऐका आमचं ठीक आहे ना, आम्ही ज्यावेळी दावा केला होता की तुम्ही युतीत आला, युतीत वगैरे नाही, आम्ही शिवसेना बरोबर निवडून आलो असा दावा 18 खासदारांचा केला होता. 18चे 9 आले. जर 2311 आल्या सुद्धा कमी झाले. तुम्ही तर तुमच्या याच्यावर आले होते ना, मी तुमच्या बळावर होते ना, तुमचे का कमी झाले ते मला सांगा ना. तुम्ही स्वतःच्या बळावरती उभे होते, तुम्ही स्वतःच्या मोदींच्या नावावर जिंकले. तुमचं लॉजिक मग हे मान्य आहे का? तुमचं लॉजिक नाही, तुम्ही मला आमच्या कमी झाल्या, तुमच्या लॉजिक तुम्ही तुमच्या बळावरती लढले होते, तुमच्या सीट्स कशा कमी झाल्या? आमचा विषयच नाही, तुम्हाला सांगतोय मी. तुमचं लॉजिक बद्दल पुढे नेतोय मी. नाही, तुमच्या लॉजिक तुम्ही मला तुमच्या हे मान्य करताय का? केशवराव एक मिनिट. केशव उपाध्याय आणि त्याचबरोबर तुषार रसाळ, इथे जो मुद्दा उपस्थित होतोय की नक्की पराभव कोणत्या कारणामुळे झाला, जी 10 कारणं आम्ही दिली त्याच्यावर केशवरावांचं म्हणणं असं आहे की माध्यमांना त्यांचं विश्लेषण करण्याचा अधिकार आहे. त्याला जोड देत असताना अनंतरावांनी सांगितले की शब्द पाळला गेला नाही. शब्द न पाळण्याचा सर्वात मोठा आक्षेप आज भाजपावर लागलाय. केशवराव, त्याच्यावर उत्तर मिळायला किती बैठका लागणार आहेत अजून? प्रश्न असा आहे की अनंतराव काँग्रेसचे प्रवक्ते, त्यामुळे त्या भूमिकेत ते बोलण्यात त्याबद्दल आक्षेपाचं कारण नाही. मगाशी बोलता बोलता ते अनेक गोष्टी बोलून गेले. खरंच त्याची चर्चाच करायची असेल ना तर नंतर नक्की त्याची चर्चा आपण मेरिटवरती करायला बसू. आणि मी तुम्हाला सांगतो की गेल्या 5 वर्षात आणि गेल्या 10 वर्षात खरं तर ज्या गोष्टी मोदीजी बोलले त्या गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या. शेतकऱ्यांच्या हमीभावापासून सर्वाधिक हमीभाव हा. एक मिनिट आता माझं पूर्ण होऊ द्या. 15 दिले. खोटं बोलू नका हो गाडगे. ज्येष्ठ प्रवक्त्या, एक मिनिट. प्रसाद काथे चर्चेची पद्धत आहे का? मला सांग. मी मला आता पूर्ण तर मध्ये बोलायला द्या, नाही तर तुम्ही बोला. मी तुम्ही एक नाही ना भाव कमी केले का? 2 कोटी नोकऱ्या तुम्ही देणार होता दर वर्षाला. 20 कोटी नोकऱ्या दिल्या का? काय चाललं? देतो उत्तर ना मध्ये. केशवराव, मर्यादित वेळेमध्ये आपल्याला प्रत्येकाला बोलायची संधी. मी मध्ये हस्तक्षेप करणाऱ्यांना सांगेन की ज्याचं उत्तर सुरू आहे त्यालाही बोलायची संधी आपण दिली असल्यानं कृपया थोडी आपल्याला मर्यादा पाळायला हवी. पटकन चर्चेसाठी केशवराव 1 मिनिटात उत्तर द्या. रोजगार सेकंदात बोलतो. पहिल्यांदा गाडग्यांसारख्याने असं बोलणं योग्य नाही. पहिली गोष्ट 15 लाखाचं विधान थोडं काढून बघा काय होतं आणि मग तुम्ही या हवं तर गुगलवरती. एक दुसरा मुद्दा, दर महिन्याला 12 लाख पीएफचे अकाउंट गोळले जातात गेले 2 वर्ष. आता पीएफचं अकाउंट, मी एवढं सगळ्यांना माहिती असेल की पीएफचं अकाउंट जेव्हा तुम्हाला एखादा जॉब लागतो तेव्हा पीएफचं अकाउंट उघडलं जातं, त्यामुळे त्याशिवाय उघडलं जात नाही. ज्या शेतकऱ्यांचा हमीभावाचा प्रश्न होता, सर्वाधिक हमीभाव मी रेकॉर्ड काढायला आत्ता एक क्षणाला तयार आहे, तुम्हाला दाखवायला तयार आहे. काँग्रेसच्या काळातलं आत्ताचा हमीभाव हे किती आहेत? स्वतः स्वामीनाथन सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी जो अहवाल लिहिला होता जो काँग्रेस सरकारने स्वीकारला नव्हता तो मोदीजींनी स्वीकारला. त्यामुळे जर काढायची मेरिटवर चर्चा करायची तर प्रत्येक मुद्द्याला मी उत्तर देऊ शकतो. धडधडीत 1 मिनिट हो, ऐकून घ्या ना जरा. ही काय पद्धत आहे? ही काय पद्धत आहे? नाहीतरी चर्चा अशी का नव्हतं आपण वेळेची मर्यादा आहे, फक्त त्याच्यावर लक्षात ठेवायला हवे. प्रत्येकाला त्या वेळेमध्ये बोलायचं. जयंतराव माइंडकरांचं विश्लेषण घेणं गरजेचं आहे. या संपूर्ण चर्चेत जो एक मुद्दा मगाशी आला त्याच्यावर केशवराव तत्काळ बोलायला तयार नाही तसं दिसलं. मला जयंतराव आपल्याला विचारायचंय, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बिथरला का आणि गेल्या 2.5 वर्षात त्याचं बिथरणं दर दिवशी वाढत गेलं का? हो, म्हणजे अगदी खरं आहे तसं पाहिलं तर. आणि ज्या पद्धतीने आता ते अर्थात भाजपचे प्रवक्ते मान्य करणार नाहीत,
पण गेल्या 7-8 वर्षात जे काही रेकॉर्ड सांगताय पूर्ण देशात जवळपास 1100 आमदार आणि खासदार यांची तथाकथित पक्षांतर झाली, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले असे सुद्धा आरोप केले गेले. याच्यामध्ये कर्नाटका, महाराष्ट्र, अरुणाचल, मिझोराम पासून गोव्यापर्यंत सर्वांचा समावेश आहे. आणि हे होताना येणारा जो कोणी नेता असेल तो एकदम आमच्या डोक्यावर येऊन बसतो आणि आम्ही मात्र चड्ड्या शर्ट घालून फक्त सतरंजा उचलत राहतो. ही भावना भाजपच्या कोर कार्यकर्त्यामध्ये, जो 1952 पासून आपल्या वाडवडिलांच्या पासून केवळ तेच काम करत होता, त्यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात राहिली. आणि ती उफाळून आल्यानंतर शेवटी काय होतं तर याचा अनुभव एकदा 1984 फार जवळून घेतलेला आहे. ठीक आहे, याच्यावर केशवरावांना बोलतं करणं गरजेचं आहे. केशवराव, आपल्याला समोर बघून ताठ मानेनं उत्तर देणं अपेक्षित आहे. नाही, मी ताठ मानेने अतिशय अभिमानाने सांगतो की मुळामध्ये कुठले 1100 आमदार इकडे गेला सगळ्यात मोठा पहिला संशोधनाचा विषय आहे. माझी विनंती आहे माइंड करणं, या चर्चेत ते शक्य नाही, पण त्यांनी खरंच 1100 आमदारांची यादी ते जाहीरपणे बोललेले आहेत. 1100 आमदार खरंच भाजपमध्ये आलेत, बाहेर पक्षांतर करून आलेले 1100 आमदार, निवडून भाजपचे आलेत आमदार, तो मुद्दा नाहीये, पण 1100 आमदार बाहेरनं भारतीय जनता पार्टीत आलेत. याची यादी मला नाही तर प्रसाद खाते तुम्हाला पाठवावी अशी जाहीर विनंती मी त्यांना करणार आहे. पहिली त्याच्या पुढचा मुद्दा कार्यकर्ता बिथरण्याचा आहे. मुळात असं कार्यकर्ता बिथरला म्हणून आज ही परिस्थिती आली आहे. नाही, असं आहे की प्रसाद काथे लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा सगळ्यात पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात तुम्ही आलेला आहात, प्रदेश कार्यालयात आमच्या लिहिलेलं आहे पाठीमागे की नेशन फर्स्ट, दुसरं पार्टी आणि शेवटी स्वतः. मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एक मिनिट माझं तर पूर्ण होऊ द्या. पूर्ण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कुठल्याही पदासाठी किंवा कुठल्याही काम करत नसतो, तो विचारांसाठी काम करणारा कार्यकर्ता असतो. त्यामुळे आणि त्याचे जे वैचारिक मुद्दे, त्याचे जे कमिटमेंटचे मुद्दे, मग 370 कलम असेल, राम मंदिर असेल, असे अनेक मुद्दे जे आहेत जे त्याच्याशी तो अतिशय जोडला गेलेला असतो, ते मुद्दे मोदींच्या या 10 वर्ष कार्यकाळामध्ये पूर्ण होताना तो पाहतोय. त्यामुळे तो काहीतरी दुःखित झालाय, पण केशवराव झालाय असंच चर्चा करणं तुमचा अर्थ तुम्हाला काढायचं, तुमचं स्वातंत्र्य आहे. पण मी भारतीय जनता पार्टीचा थेट आता जे आकडे समोर आहेत त्या आधारे बोलूया. तुम्ही म्हणताय 370 रद्द केलं, कार्यकर्त्याला आनंद झाला पाहिजे. राम मंदिर केलं, कार्यकर्त्याला आनंद झाला पाहिजे. प्रत्यक्षात उत्तर प्रदेशमध्ये लागलेला झटका कोणत्या कारणाने? राम मंदिर झाल्यानंतर सर्वाधिक यशाची अपेक्षा भाजपानं कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशातच ठेवली होती. बरोबर आहे ना. असं आहे की प्रश्न असं कार्यकर्त्याने काम केलं नाही असं तुमचा काढलेला शोध आहे. आता कमी कार्यकर्ते कुठे पडले किंवा एकूण सगळ्या निर्णयामध्ये कुठे कमी झालं हे अजून बूथचे 6 आकडे यायचे, सगळ्या गोष्टी व्हायच्या आहेत. मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काम करत होताच. गेले वर्ष दीड वर्ष निवडणुकीसाठी आम्ही सतत प्रयत्न करत होतो, अनेक प्रकारचे उपक्रम आम्ही राबवले ज्यातनं कार्यकर्ता सतत ऍक्टिव्ह होता. त्यामुळे हे कार्यकर्त्याने काम केलं नाही किंवा कार्यकर्ता दुःखी होता हे म्हणणं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावरती अन्याय करणार आहे, एवढं मी तुम्हाला सांगतो. अनंत गाडगिळांचं या संदर्भातलं एक निरीक्षण, मिनिटभराचा वेळ आहे. आणि राम मंदिराचा तुम्ही मुद्दा काढलात. राम मंदिर झाल्यानंतर मी असं ऐकलं की यांनी बऱ्याच लोकांना राम मंदिराचे रेल्वे अरेंज करून वगैरे दाखवलं. परत आलेले बहुसंख्य लोक सांगत होते की ते मंदिर अजून पूर्ण नाही आहे, त्या गावामध्ये आम्हाला राहायला सोय नाही आहे, वाईट अवस्था आहे, अशी परिस्थिती नंबर 1. दुसरं असं की जो चुकीचा ट्रेंड या संदर्भात केला गेला की राम मंदिराचं जजमेंट ज्या सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी त्यांना 6 महिन्यामध्ये राज्यसभा दिली. माझा काही त्याच्यावरबद्दल आक्षेप नाही, पण देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्चपदी बसलेल्या व्यक्तीला राज्यसभा दिल्यानंतर सभागृहात तुम्ही मागे बसवता. हा कितीचा 2G 3G स्कॅम जेव्हा झालं, त्या 2G 3G स्कॅममध्ये आमच्यावर आरोप करण्यात आले, 40,000 कोटीचा फ्रॉड झाला म्हणून. प्रकरण कोर्टात गेलं, कोर्टाने लिलाव करायला लावला आणि किती पैसे आले? साधारण 7,000 कोटी आले. आणि ज्या विनोद रायनी तो सगळा मुद्दा काढला त्यांना नंतर 6 महिन्यांनी एक मोठं पद दिलं गेलं. म्हणजे तुमच्या आपल्याला अनंतराव आठवत असेल तर याच प्रकारच्या अनेक परंपरा काँग्रेस कार्यकाळात झालेल्या आहेत. MS गिल कसे काय मंत्री झाले, काँग्रेसनी काय केलं नाही, TN शेषन कसे काय आले सरकार राजकारणामध्ये, हे काढता येईल, तो इतिहास नाही. माझा मुद्दा आपल्याला काय होता अनंतराव, माझा आपल्याला मुद्दा होता की तुमच्या लेखी तुम्हाला दुरून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बिथरलेला वाटला का? कारण जर केडर हल्लं तर निवडणुकीचे निकाल फिरतात. तुम्हाला काही वेगळं सांगायला नको. दिसतच आहे, आम्ही पुण्यातही बघितलं
गेल्या वेळेला काय झालं कसब्याच्या बाय इलेक्शनमध्ये भाजपच्या बऱ्याच ठिकाणी भाजपचे बालेकिल्ले की जिथे मतदान सातत्याने भाजपला व्हायचं त्या ठिकाणी काँग्रेसला मतदान झालं बाय इलेक्शनमध्ये. केशवराव याच्या संदर्भातलं आपलं निरीक्षण आणि मत लागेलच. असं आहे की मी तुम्हाला पुन्हा सांगतो, कसब्याचा उल्लेख केला, कसब्यातलं भारतीय जनता पार्टीचं मतदान तेवढंच इंटॅक्ट आहे. जर त्यावेळची आकडेवारी काढून बघा, ते कमी झालं नाही. एक, त्यामुळे विनाकारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या नाराज आहे, भारतीय जनता पार्टीने काम केलं नाही, हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावरती अन्याय करणार आहे. महाराष्ट्रात सुद्धा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता गेले 1.5-2 वर्ष प्रचंड मेहनत घेतोय. मग सुपर वॉरियर असेल, बाकी अगदी तळागाळातला बूथ प्रमुख 15 प्रमुखापर्यंतचा जो आमचा कार्यकर्ता होता तो प्रचंड मेहनत करत होता. त्यामुळे अशा पद्धतीने त्याचे अन्याय करणारं मला वाटतं बोलणं योग्य नाही. मला यात तुषार रसाळ आपल्याला चर्चेत समाविष्ट करून घेताना आपल्यासाठीचा प्रश्न असा उपस्थित करायचा आहे की जो कसब्याचा निकाल लागला तिथूनच भारतीय जनता पार्टीला वारं फिरतं हे लक्षात यायला हवं होतं का? 100%. कारण की जर तुम्ही पाहत असाल तर तिकडे सर्वप्रथम त्यांचे जे स्वतःचे कार्यकर्ते होते तेच नाराज झालेले होते. दुसरं म्हणजे त्यांचं जे प्लॅनिंग होतं ते संपूर्णपणे चुकलेलं होतं. आणि गेल्या 10 वर्षात त्यांनी ज्या चुकीच्या घोषणा केल्या होत्या किंवा त्या घोषणांवरती वचनपूर्ती केली नव्हती, त्यामुळेच हे संपूर्ण फसलेलं आहे त्यांचं. केशवराव, मला आपल्याला कसब्याच्या अनुषंगानं हा प्रश्न पुन्हा विचारावासा वाटतो की काही ना काहीतरी संकेत सातत्यानं मिळत असतात. कसब्याच्या निकालाच्या नंतर महाराष्ट्रातली परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते असा संकेत मिळाला. परिणामस्वरूप तुमच्याकडून पुण्यामध्ये राज्यसभेच्या उमेदवारीच्या माध्यमातून एका समाजाला शांत करण्याचा प्रयत्न केला गेला, पण तसं असून सुद्धा फार काही पदरात नाही पडलेलं आहे. प्रश्न असा आहे की कसब्याच्या निवडणुकीनंतर मुळामध्ये आत्ता आपण एक फरक लक्षात घेतला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 19, मी एक उदाहरण आकडेवारी सहित देतो, 14 आणि 19 जे विजयी भारतीय जनता पार्टीचे किंवा त्यावेळेच्या विजयी उमेदवारांचं मार्जिन जे आहे ते ॲव्हरेज 2,30,000 आहे 19 आणि 14. आत्ताचं विजयाचं मार्जिन जे उमेदवारांचं, बहुतांश उमेदवार हे 10,000 ते 40,000च्या रेंजमध्ये आलेत. लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून आले उमेदवार खूप कमी आहेत. ह्याचा अर्थ असा आहे की खूप घासून मतदान झालंय. मतदान किती झालंय त्यातलं भारतीय जनता पार्टीचं मतदान खरंच कमी झालंय का भारतीय जनता पार्टीचं मतदान आहे का त्यापेक्षा वाढलंय. पण अनेक तिथले स्थानिक ध्रुवीकरण काही गोष्टी घडल्यात. या सगळ्या गोष्टी तपासाव्या लागतील आणि त्याच्यानंतर आपण मतापर्यंत जाऊ की निकाल काहीतरी बाबा कल दिसत होता आणि मग आम्ही ती दखल घेतली नाही. तिथले यावेळी महाराष्ट्रातले काही ध्रुवीकरणाचे मुद्दे ते त्रासदायक ठरलेले दिसतात. तुम्ही तुमच्या विश्लेषणामध्ये बैठकांमध्ये याच्यावर चर्चा कराल, पण जो एक सजग आणि जागरूक राजकारणी असतो जयंतराव, ज्याचा जमिनीशी थेट संपर्क असतो, त्याला या गोष्टींचे संकेत मिळत असतात. आत्ताच्या घडीला एक गोष्ट आपण सगळेच जण अनुभवत होतो की मतदार शांत होता, मतदार व्यक्त होत नव्हता, मतदार मतदान निर्धारानं करत होता. या सगळ्या गोष्टी पक्षाला लक्षात येत नव्हत्या का, नेत्यांना लक्षात येत नव्हत्या का? एक भाजपचे प्रवक्ते सांगायला जाणीवपूर्वक विसरले असं माझं ठाम मत आहे की आमचा जो काही वोटिंग कोटा 14चा, 19चा आणि 24चा इंटॅक्ट आहे, मान्य आहे. पण 14 आणि 19ला जे तुम्ही निवडून येऊ शकलात महाराष्ट्रात किंवा इव्हन देशात सुद्धा, ते डिव्हिजन ऑफ वोट्सच्या भरोशावर. आणि हे डिव्हिजन ऑफ वोट्स जी प्रकाश आंबेडकर आणि MIMनी तुम्हाला केलेली मदत होती, ती मदत यावेळी मोठ्या प्रमाणात कमी झाली. भले त्यांचे उमेदवार असतील, मी नाही म्हणत नाही, उमेदवार नव्हते का, उमेदवार होते, पण जी रसद त्यावेळेला त्यांच्याकडनं झाली, जो एक मोठा कोटा सोलापूर मधून एक नाव म्हणून सांगायचं झालं तर 2019ला प्रकाश आंबेडकर जो मतांचा कोटा घेऊन गेले, त्याच सोलापूर मधून सुशीलकुमार शिंदेची कन्या यावेळेस मात्र निवडून येऊ शकली. याचं कारण तो जो वंचितचा कोटा होता तो कमी झाला. भारतीय जनता पार्टीला असं म्हणायचं आहे की 1-to-1 फाईट करण्यात मविया यशस्वी ठरली. आणि केशवरावांच्याकडे त्याचं उत्तर काय आहे हेही तपासायला लागेल. मविया विरुद्ध महायुती अशी आघाड्यांची लढत असताना ती प्रत्यक्षात जमिनीवर एकास एक झाली. असं आहे की एकास एक झाली. मगाशी मी तोच मुद्दा मांडला की एकास एक झाली. त्यामुळेच मतांचं जोपर्यंत आपल्या हातामध्ये येत नाही रेकॉर्ड, तोपर्यंत आपण त्यावरती काहीच भाष्य करू शकत नाही. एक त्यातलं.
दुसरं असं आहे, मी ध्रुवीकरणाचा मुद्दा मांडलाच आहे. ज्या पद्धतीचं ध्रुवीकरण विशेषतः काही विशिष्ट समाजांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला गेला, जी मतं ती कुठल्या कुणाकडे आहेत तेही आपल्याला तपासून पाहावं लागेल. एक पण त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीला एका विशिष्ट समाजाची मतं मिळालीच नाहीत असं कुणी कन्क्लूजन काढत असेल, शेतकऱ्याची मतं मिळालीच नाहीत, मग शेतकऱ्यांची मतं नसती मिळाली तर इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचं आत्ता तुम्हाला आकडेवारी मी सांगतो, या क्षणाला जर महायुतीची मतं एकत्र केली गेली महाराष्ट्रातली, ती मतं होतात 44.5%. आणि त्याचबरोबर जर याच्यामध्ये काँग्रेस, उभाठा आणि शरद पवार गट यांची मतं एकत्र केली गेली तर ती होतात 43% पकडू आपण, 1.5% आत्ताचं अंतर आहे. त्यामुळे मग ही 44% मतं आली कुठून? ती कारण ती मराठा समाजाची होती, ती ओबीसीची होती, ती शेतकऱ्यांची होती. त्यामुळे आता अर्थात त्याचं सीटमध्ये कन्वर्ट नाही करू शकलो, ही वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे, त्याबद्दल दुमत कारण नाही. पण मतांचं हे आहे ते आम्ही कायम राखलंय, ही आत्ताच्या आकडेवारी. अगदी अनंतराव हा प्रत्येक वेळेला आपल्याला आतापर्यंत परिचित असलेला तर्क आहे की मतांची टक्केवारी राखली, वाढली इत्यादी इत्यादी, मात्र जागांमध्ये ती परावर्तित होऊ शकली नाही. जर समजा सगळेच जण भाजपाला मतदान करत होते तर काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीला मतदान कोण करत होतं? नाही, परत सांगा जरा. जी, प्रश्न असा आहे, आताच केशवरावांनी असा दावा केला की सर्व घटकांनी भाजपाच्या आघाडीला मतदान केलंय, मग तुमच्या आघाडीला मवियाला. प्रसाद एकच मिनिट करेक्शन करतो. प्रसाद काथे माझं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीवर आरोप किंवा एकूण ही चर्चेच्या मध्ये पत्रकार आणि अनेक जण मान्यवर व्यक्त होतात की मराठा आंदोलनामुळे मराठा मतदान केलं नाही, ओबीसीने मतदान केलं नाही, शेतकरी प्रश्नामुळे शेतकऱ्यांनी मतदान केलं नाही, असं जे एक चौकटीमध्ये भारतीय जनता पार्टीला ग्रील करण्याचा प्रयत्न केला जातो, त्याचं उत्तर मी द्यायचा प्रयत्न केला की या घटकांनीही भारतीय जनता पार्टीला मतदान केलं, या घटकांनी जर भारतीय जनता पार्टीला मतदान केलं नसतं, असा दावा नाही की माझं 100% मतदान त्या घटकांनी केलं असेल. प्रत्येक पक्षाचे प्रत्येकाची त्या समाजामध्ये मतं असतात. काँग्रेसची मतं काही असतील तर काँग्रेसला मतदान मराठा समाज करेल, भाजपमध्ये मराठा समाजाची मतदान असतील भाजपला मतदान करेल. भाजपला जे एकूण अशा पद्धतीने टार्गेट केलं जातंय की या समाजाने भारतीय जनता पार्टीने मतदानच केलं नाही, तर ते केलं नसतं तर आजही 44% मतं आजची महाराष्ट्रातली ती टिकवता किंवा मिळवता भारतीय जनता पार्टीला आली नसती, एवढं माझं म्हणणं आहे. अनंतराव आपलं उत्तर लागेल. अजूनही संपूर्ण मतदान कुठे किती झालंय त्याची आकडेवारी उद्या किंवा परवा पूर्णपणे उपलब्ध होईल. साधारण ट्रेंड काय आहे त्याच्या अंदाजावर आज आपण प्रतिक्रिया दिली तर ते योग्य ठरणार नाही. उद्या परवा जेव्हा आकडेवारी संपूर्णतः येईल तेव्हा त्याचं विश्लेषण बरोबर करता येईल की कुठल्या समाजाने भाजपला किंवा काँग्रेसला मतदान केलं का नाही, कुठल्या समाजाने नाकारलं, कुठल्या वर्गाने नाकारलं, शेतकऱ्यांनी नाकारलं का. तर आकडेवारी आज अजूनही संपूर्णतः उपलब्ध नसताना कसं काय आपण त्याचा अनुमान काढणार? आत्ताच्या घडीला तुम्ही अनुमान काढू शकत असाल नसालचा मुद्दा एका बाजूला, तुषार रसाळ आणि जयंत मांडकर आपल्यापर्यंत पोहोचतो. तुमच्या लेखी ध्रुवीकरणाचा खरा लाभार्थी कोण आहे आत्ताच्या मतदानातला? भारतीय जनता पार्टी लाभ घ्यायच्या प्रयत्नातून मागं हरली, फसली की त्याचा पूर्ण लाभ मवियाला मिळू शकलाय? आधी तुषार रसाळ. पूर्ण लाभ महाविकास आघाडीलाच मिळालेला आहे. म्हणजे ध्रुवीकरण केलं गेलं आणि ते तुम्ही केलं? नाही, आम्ही केलंच नाहीये. करायला ते बघत होते पण त्याचं ते फसलं. त्यांनी ऑलरेडी आंबेडकर साहेबांना वेगळं करायचा त्यांचाच प्लॅन होता हा, पण ते त्यांनी डोक्यामध्ये ठेवलं आणि ते झालं नाही. पण जर तुम्ही पाहिलं की मागच्या 2 इलेक्शनमध्ये जे त्यांनी केलं होतं ते आत्ता करता आले नसल्यामुळे आज आम्ही पुढे आहोत. आणि नेहमी ते बोलतात की मोदींमुळे आमच्या सीट लागल्या होत्या. आता आम्ही असं बोलू शकतो की आमच्यामुळे महाराष्ट्रामध्ये बीजेपीच्या सीट लागल्या होत्या. आज आम्ही नाहीये ना, त्याच्यामुळे ते हरलेले आहेत, हे आज आम्ही बोलू शकतो. पर याच्यानंतर जयंतराव मांडकर, आपल्यासाठीचा प्रश्न असा आहे की या ध्रुवीकरणाच्या अंतर्गत सगळ्यात मोठा घटक कुठला होता? भारतीय जनता पार्टीच्या कडून मुसलमानांच्या विरोधातली धोरणं आणि मुसलमानांच्या विरोधातला प्रचार झाला का काँग्रेसनं लांगुल चालन सुरू केलं होतं? मला असं वाटतं या दोनच्याही पेक्षा महाराष्ट्रात दलित समाजात भारताची राज्यघटना बदलली जाईल हे अनंतकुमार हेगडेंनी म्हटलेलं विधान, हे बाबासाहेब आंबेडकरांचा एक फार मोठा फॉलोअर क्लास महाराष्ट्रात असताना त्या वर्गापर्यंत हे विधान गेलं आणि त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणात झाले. खरं तर वंचितला रोखण्याचं खरं श्रेय मी केवळ त्या
कॉमन मॅनला, त्या समाजाच्या कॉमन मॅनला देतोय ज्यांनी स्वतःहून हे ठरवलं की आमचं मत वाया जायला नको म्हणून आम्ही कन्व्हर्ट. याच्यावरचं उत्तर लागेल केशवराव, आणि या चर्चेतल्या वेळ मर्यादेमध्ये आपण ते बोलाल. मी मगाशी तेच सांगत होतो, मला असं वाटतं की ज्या हेगडेने हे वैधान केलं त्या हेगडेवरती तातडीने आम्ही कारवाई केली. त्या हेगड्यांचं तिकीटही नंतर म्हणजे विषयच नव्हता काही, त्यामुळे या विधानाने सगळं काही बदललं असं समजण्याचं कारण नाही. आज कदाचित, म्हणून मी सुरुवातीला म्हटलं, जो मगाशी मुद्दा मांडतो की विशिष्ट समाजाने, आता दलित समाजाने मतदान केलं असं नवीन मुद्दा मांडला. असं आहे की असं घडलं असतं तर ती तेवढी मतं आम्ही मिळवली नसती. आता हे खरं आहे की बुथच्या कळेल वगैरे कळेल, पण आज मतदानची टक्केवारी जी इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरची आकडेवारी मी सांगतोय, माझ्या मनाची की भारतीय जनता पार्टीची आकडेवारी गोळा केलेली आकडेवारी मी सांगत नाही. इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरतीची ही आकडेवारी आहे, त्या आकडेवारीने सांगतो. आणि एवढी मतं तेव्हाच पडू शकतात ज्यावेळी समाजातला दलित असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी, ओबीसी असेल, मराठा असेल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, ज्यावेळी तुम्हाला मतदान करतो त्याच वेळी आकडेवारी घडू शकते. त्यामुळे याच्यावरती तथ्य मागायचं काही कारण नाही. मला पटकन आता एक अनंतरावांना प्रश्न विचारायचा आहे. अनंतराव, एका बाजूला भारतीय जनता पार्टीवर मतांच्या ध्रुवीकरणासाठी धर्माचा, जातीचा वापर केल्याची टीका केली जाते, राज्यघटनेच्या संदर्भातले आरोप केले जातात. दुसऱ्या बाजूला तुमचा घोषित उमेदवार हा राज्यघटना ख्रिश्चनांवर लादल्याचा दावा करतो, आणि करतो त्याला निवडून दिलं जातं गोव्यामध्ये, आणि काँग्रेस त्यावर काहीच कारवाई करत नाही. हा लांगुल चालनाचा प्रकार नाहीये का? मला याच्यावर प्रतिक्रिया आता द्यायची नाहीये. केशवराव, आपली काही म्हणणं आहे याच्यावर? असं आहे, काँग्रेस करे तो सब चलता है, बाकीच्याने मात्र काही करायचं नाही. भारतीय जनता पार्टीची तत्वनिष्ठा त्यातली की ताबडतोब त्याने कारवाई करून दाखवली, पण काँग्रेसने कारवाई केली नाही. आणि इथे प्रवक्ते जाहीरपणे सांगतात असं आहे की हाच ढोंगीपणा पुढच्या काळात उघडकीस येईल, आणि त्याच्यानंतर जनता, ठीक आहे आज मुळात आम्ही हरलो असं म्हणायचं कारण नाही. पहिल्यांदा असं आहे की मार्क कमी पडलेत हे नक्की आहे, पण लगेच आम्हाला ज्या पद्धतीने आनंदात हे आहेत तो आनंद आज त्यांना उपभोग द्यावा, त्याबद्दल म्हणणं नाही आहे. पण हा काँग्रेसचा ढोंगीपणा आहे, जे गोव्यामध्ये घडलं त्याचं ते प्रतिक्रिया द्यायला तयार नाही आहेत. पुढच्या काळामध्ये जनता याचं प्रतिक्रिया देईल. निकालाच्या अनुषंगानं झालेली काही वक्तव्य आपल्या समोर आणणार आहे, आणि ती वक्तव्य शरद पवार, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची आहेत. ही आपल्या समोर येणारी दोन वक्तव्य सगळ्यात आधी शरद पवार आणि राहुल गांधी यांची आहेत. याच वक्तव्यातून आपल्याला संकेत मिळणार आहेत की भविष्यात कोणत्या प्रकारे, कशा पद्धतीने आजच्या निकालाच्या नंतर विरोधी आघाडी, जी काँग्रेस आघाडी म्हणून आज ओळखली जाते, ती उद्या सत्ताधारी आघाडी बनू शकते की नाही. शरद पवार आणि राहुल गांधी यांनी निकालाच्या नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदातून काय संकेत मिळतात ते पाहणार आहोत आपण. देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली, सुदैवानं देश पातळीवरचं चित्र सुद्धा अतिशय आशादायक. विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये सर्वसाधारणपणानं तुम्हा लोकांचं आणि आमच्या काही सहकार्यांचं असेसमेंट जे होतं त्यापेक्षा वेगळा निकाल उत्तर प्रदेश के जनता ने दे दिया है। हम पहले से यही कह रहे थे कि ये लड़ाई हमारी मोदी वर्सेस जनता है, लोग हैं। तो 18वीं लोकसभा के चुनाव में हम विनम्रता से जनमत को स्वीकार करते हैं। इस बार जनता ने किसी एक दल को पूर्ण बहुमत नहीं दिया। अत्यंत महत्वाचं एक वक्तव्य या चर्चेत समोर आलं ते असं आहे की जनतेनं कुणालाही बहुमत दिलेलं नाही असा दावा काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे करतायत आणि अपेक्षेपेक्षा वेगळं मतदान उत्तरेत झालं असं शरद पवारांनी नमूद केलंय। माझ्यासोबत चर्चेत असलेली मंडळी आता आपल्याला स्क्रीनवर दिसतात, त्यांचा आपल्याला एक एक करून पटकन परिचय करून देतो। आपल्यासोबत केशव उपाध्याय आहेत, महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ता, अनंत गाडगीळ महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ता आहेत, आपल्यासोबत तुषार रसाळ आहेत, शिववाठाचे प्रवक्ता आहेत, माझ्यासोबत राजकीय विश्लेषक म्हणून दोन मंडळी आहेत, जयंतराव माइंडकर आणि आमचे सहकारी मयूर परीख। मयूर परीख यांच्यापर्यंत या चर्चेला नेण्याचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण आणि निमित्त असं आहे की मुंबईतले निकाल पूर्णपणे अनपेक्षित पद्धतीने फिरताना आपल्याला दिसलेले आहेत। मयूर परीख यांच्याकडे मुंबईतल्या आणि मुंबई महानगर परिसरातल्या तमाम गुजराती भाषिकांचा एक डेटा आहे, त्यांच्या इतका जेवढा डेटा आहे तेवढा आत्ताच्या घडीला इतर कोणाचाही नाही। असं असताना मला विचारायचं वाटतंय की प्राप्त स्थितीमध्ये जे संकेत आत्ता काँग्रेसच्या आघाडीकडून मिळतात
की कोणालाही बहुमत दिलेलं नाही जनतेनं, हे असं का घडलं असावं? याचं उत्तर मयूर परीख यांनी मुंबईची आकडेवारी पाहूनही द्यावं, गुजरातची आकडेवारी पाहूनही द्यावं, राजस्थानचीही आकडेवारी पाहून द्यावं आणि मध्य प्रदेशात एकदमच वेगळा निकाल आलाय, याचा अर्थ काय? बरं, मुंबई इथे जर आपण जर टॅली बघितली तर जेवढे गुजराती एरिया आहे त्यामध्ये भरभरून वोटिंग झालेलं आहे. म्हणजे बोरीवली असो, कांदिवली असो, चारकोप असो की वाळकेश्वर एरिया इथे आहे किंवा मुलुंड असो, घाटकोपर असो. मात्र यामध्ये फरक असा आहे की गुजराती लोकांनी जर मोठ्या प्रमाणात वोटिंग केला असेल तरीही जो डिव्हिजन आहे तो डिव्हिजन मराठी मतांमध्ये आहे. मराठी मतांमध्ये विभागणी झालेली आहे तेवढं मात्र नक्की. कारण याचा पूर्वी एक गठ्ठा मत शिवसेनेचा बीजेपी कडे येत होता आणि त्यामध्ये एक खूप मोठा एक जो चंक आहे तो इथे म्हणजे बीजेपीचा बाजूनी आला नाही. तेवढंच नव्हे तर जे मायनॉरिटीजची जे वोट बँक आहे ते सुद्धा महाविकास आघाडी त्यांनाच सगळ्यांना मिळाली. आणि म्हणून मुंबई इथे आपल्याला असा एक चित्र दिसू येत आहे की मुंबई इथे गुजराती, मारवाडी आणि इतर भाषिकांनी जर भारतीय जनता पार्टी यांना वोट दिला असेल तरीही निकाल जो आहे तो महायुती यांच्याकडे लागला नाही. मयूर, एक आणखी मुद्दा यातला घेतो आणि पटकन आपण चर्चेला पुढे नेऊयात. मुंबईतल्या गुजराती, मारवाडी समाजाचं मतदान मोठ्या संख्येनं होताना दिसत होतं, पण ते भाजपाला जिंकू शकलं नाही. पंतप्रधान पदावर गुजराती माणूस असताना सुद्धा गुजरातमध्ये काँग्रेसचा एक खासदार निवडून आलेला आहे. राजस्थान आणि गुजरात या दोन राज्यांनी गेल्या 2 सलग निवडणुकांमध्ये भाजपाच्या पाठीशी उभं राहायचा निर्णय घेतला असताना आता तिथे निर्णायक पद्धतीनं वेगळा विचार होताना दिसतोय. मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, जो देशातला व्यापारी वर्ग आहे तो मोदींच्या शासनाबाबत वेगळा विचार करतो आहे का? नाही, असं अजिबात नाही. जी सीट काँग्रेसनी जिंकली आहे ती बनासकांठाची सीट आहे. जर सुरत किंवा वडोदरा किंवा अहमदाबादची सीट असेल तर तुम्ही असं म्हणू शकतात की व्यापारी नाराज आहे. बनासकांठा हा एक रुरल एरिया आहे, ऍग्रो बेस्ड एरिया आहे आणि तिथला व्यापारी नाराज आहे म्हणून काँग्रेसनी एक सीट जिंकली असा काही आपण त्याचा अर्थ करू शकत नाही. गनीबेन ठाकूर आहे ते तिथले स्थानीय MLA होते. याच्या पूर्वी 2 टर्म पर्यंत ते MLA होते. बनासकांठा इथला फॉर्म 20 मी आज बघितला आहे. तिथली 2 कॉन्स्टिट्युएन्सी जे आहे, एक आहे पालनपूर आणि दुसरी दियोदर. या 2 कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये 15-15 हजार मतांनी पिछाडीवर गेल्याने बीजेपीची जे उमेदवार आहे त्यांच्या 23,000 मतांनी पराभव झाला आहे. म्हणजे व्यापारी नाराज आहे तसं काही आपण सांगू शकत नाही. जी, मयूर परीख यांनी या मुद्द्याच्या आधारे जी भूमिका मांडली ती लक्षात घेणं आणि या चर्चेत ती नोंदवणं गरजेचं होतं. मला केशवराव आपल्याकडून या विश्लेषणात हाही भाग जाणून घ्यायचा आहे की भाजपाचा हक्काचा मतदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी रोड शोला येतात आणि तिथे सुद्धा पराभवाला आपल्याला सामोरं जावं लागतं. हे खरं आहे. म्हणजे जिथे आपण मयूरने आता सांगत होतं ते आपण ऐकलं पाहिजे आणि ती वस्तुस्थिती पण आहे की भारतीय जनता पार्टीचा जो कोर वोटर आहे, आणि मी फक्त याचा अर्थ मराठी वोटर आहे का नाही असं म्हणणार नाही, मराठी भाषिक सुद्धा भारतीय जनता पार्टीचा वोटर आहे आणि तो म्हणजे गुजराती आणि अमराठी भाषिक जो आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलंच. पण पुन्हा एकदा मुद्दा असा येतोय की अल्पसंख्याक समाज ध्रुवीकरण नेमकं कुठे झालं हेही आपल्याला तपासून बघावं लागेल. म्हणजे मुंबईमध्ये विशेषतः हे सगळं आपण बघत होतो की उभाठाच्या याच्यामध्ये हिरवे झेंडे आणले गेले. इथे अमोल कीर्तिकरांच्या इथे एक तो गुन्हेगार दाऊदच्या याच्यातला बॉम्बस्फोटातला तो चालताना बघितला आपण. त्यामुळे त्या प्रकारचं अल्पसंख्याक मतांचं ध्रुवीकरण नेमकं कुठे झालं हे आपल्याला बघावं लागेल. कारण ते एक गठ्ठा मतं कशी झाली, कुठे गेली याचंही आपल्याला बघावं लागेल. त्यानंतर आपल्याला त्या विषयात जावं लागेल. पण मराठी मतदार
आणि अमराठी दोघांनीही या ठिकाणी मतदान भारतीय जनता पार्टीला केलं, ही वस्तुस्थिती. तुषार रसाळ, आपली प्रतिक्रिया लागेल. मुंबईतल्या निकालाच्या निमित्तानं सगळ्यांनाच धक्का लागलेला आहे. विश्लेषक या नात्यानं मी हे मान्य करेन की मुंबई आणि आत्ताच्या घडीला महाराष्ट्राचा निकाल समजून घेताना, त्याचं आकलन करताना मी वैयक्तिकरित्या काही अंशी कमी पडलेलो आहे आणि अशाच पद्धतीनं अनेकांचे निकाल आत्ताच्या घडीला अंदाजही चुकलेले आहेत. तुषार रसाळ, आपण सांगावं की नक्की मराठी आणि गुजराती मतदार कोणा बाजूने उभं राहिला आणि मुसलमान कोणाबरोबर उभा राहिला? आता जसे माझे मित्र बोलले की यांनी हिरवे झेंडे आणले. अहो, तुमच्या झेंड्यामध्ये हिरवा रंग नाही का? किंवा तुमचा विरोध आहे का हिरव्या रंगाला? ते आम्हाला सांगावं. हा माझा सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर यांनी मराठी मतदारांमध्ये विभाजन केलं तरी देखील आम्ही जास्त मताधिक्याने आम्ही निवडून आलेलो आहे. आणि त्यांचं जे आज त्यांच्या ज्या सीट्स आहेत त्या अर्ध्यावर आलेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ काय? मराठी याच्यात विभाजन झाल्यानंतरही आम्ही सरस आहोत. तिसरी गोष्ट, जसं पारेखजी बोलले की गुजराती वोटर्स नाराज नाही आहेत, म्हणजे जे उद्योगधंदेवाले, ते तसं नाही आहे. खूप प्रमाणात जीएसटी लावलेले आहे. आज जे उद्योगधंदे जे आहेत तर लोकांनी 30-30%, 20-20%, 25-25% किंवा 10-15% हे जीएसटी मध्ये भरण्यापेक्षा, म्हणजे ज्या प्रोडक्टमध्ये मार्जिनच 15 ते 20% आहे त्यातले जर घरी नेण्याऐवजी जर सरकारलाच द्यायचे तर भरपूर लोक त्रस्त झालेली आहेत. आणि ह्या त्रस्त झाल्यामुळेच आज संपूर्ण गुजराती वोटर्स देखील आज आमच्या साईडने आलेले आहेत. म्हणजे या कररचनेच्या संदर्भातली चर्चा आजची नाही, ती गेल्या अनेक दिवसांपासूनची आहे. आणि केवळ कररचनेबाबतच नाही तर प्रशासनाच्या अंतर्गत होणारी गैरव्यवहारांची मालिका हा सुद्धा विषय चर्चेला होता. जो वाणिक वृत्ती बाळगणारा समाज आहे तो त्यामुळे डिस्टर्ब होता का? खरं म्हणजे असं समज कारण नाही. खरं म्हणजे सहज बोलता बोलता कसा गैरसमज करून दिला जातो. जे 15% मिळवायचे ते जीएसटी मध्ये नेऊन भरायचे का, हे वाक्य आमच्या मित्रांनी आता केलं. खरं म्हणजे जीएसटी पुढे दिलेला असतो, जीएसटी स्वतः म्हणजे तो भरायचा नसतोच त्याच्यामध्ये. त्यामुळे तशी वस्तुस्थिती नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की जीएसटी बाबत अनेक प्रकारची चर्चा करून ती जीएसटी काउन्सिल बनली. खरं म्हणजे जीएसटी काउन्सिल पूर्वीच्या काळी, आता लगेच आमचे मित्र माइंडकडे आठवण करून देतील की जीएसटीला मोदींनी मुख्यमंत्री असताना कसा विरोध केला होता. पण त्याच्यानंतर येतो ना, मी त्याच्यावरती येतोच ना. त्याच्यानंतर ज्यावेळी मोदीजी पंतप्रधान झाले त्यावेळी जीएसटी काउन्सिल बनलं. त्याच्यानंतर अनेक मिटिंग झाल्या आणि त्यातनं एकमतानी हा निर्णय झाला. नंबर 1. नंबर 2, जीएसटी मधला कुठलाही नियम बदलायचा असला, टॅक्स बदलाय करायचा असेल, 28चं 18% आणायचे, 18चं 9% आणायचे, जे काही टक्केवारी असेल ती आणायची असेल तर ती एका विशिष्ट बहुमताने आणावी लागते. केंद्र सरकारला वाटलं एक मिनिट ऐकून घ्या ना. असं एक चर्चा आपण करतोय, तुमचं तुम्ही बोला. मला सांगा, 2 उद्योगपती आज देशात मोठे का झाले? 2 उद्योगपतीच आज मोठे का होत आहेत? हे या प्रसाद काथे मला वाटतं ही चर्चेचं स्तर असू शकत नाही. एकतर तुम्ही बोला, तुम्ही शांत बसतो किंवा तुम्ही चर्चा करा. असं आपण कररचनेच्या नाराजीबद्दल चर्चा करत होतो. आपल्याला 1 मिनिटाचा वेळ उरला केशवराव. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं या पद्धतीने कुणालाही माफ केलं, थोडं माहितीच नाही घेत. पैसे माफ केले उभा ठाक गटाचे प्रवक्ते खरंच प्रशिक्षण द्या, काहीच माहिती नसतं. म्हणजे कोर्टाने आणला आतापर्यंत होता. थोडं इतिहासाची माहिती घ्या, थोडी माहिती घ्या. जीएसटी काउन्सिल कशी चालते रेटून बोलायचं. प्रसाद काथे, क्षमा करा, मला या चर्चेत मला काही सहभागी व्हायची इच्छा नाही. मी थांबू इच्छितो. या स्तरावर मी जमाला जात आहे. केशवराव, कसं आहे, प्रतिवाद होणार, आपण चर्चेत प्रतिवादाचा मुद्दा नाहीये, काहीतरी लॉजिकली बोलण्याची इच्छा मध्ये न बोलण्याची साधं सामंजस्य हे नसेल तर मला क्षमा करावी, एवढी माझी विनंती. अनंतरावांना मुद्दा मांडायचा मला माझं म्हणणं एकाही बोला, मध्येच तोंड गुपसायचं हे योग्य मी बोलतो. तुमचं झालं? येस, बोला. एक वेगळा मुद्दा असा होता की जो एक सातत्यानं बातम्या येत होत्या की महाराष्ट्रातले प्रकल्प हे सगळे गुजरातला चाललेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी मराठी वोटर्स मध्ये, मराठी लोकांमध्ये एक अशी भावना निर्माण व्हायला लागलेली आहे की यांच्या हातात आपण सत्ता दिली, आता महाराष्ट्राचं सगळं तिकडे चाललं. त्यामुळे एक तर मराठी वोटर्स हे कन्सॉलिडेट झाले. दुसरं, ज्या पद्धतीने, आता त्यांचा विषय आहे पण तरीसुद्धा एक कुठेतरी एक मराठी लोकांमध्ये उद्धवजी ठाकरे यांच्याबाबत एक सुप्त सहानुभूती निर्माण व्हायला लागलेली आहे. अशा तऱ्हेची चर्चा होती, अशा तऱ्हेचं वातावरण, हाही एक त्याच्यामध्ये. आणि तिसरं, जीएसटीचा मुद्दा जरी नंतर असला तरी सुरुवातीला ज्या पद्धतीने जीएसटीचं इम्प्लिमेंटेशन करण्यात आलं, आपल्याला आठवत असेल तर पहिल्यांदी दर आठवड्याला
त्याचे डिटेल्स तुम्हाला भरावे लागत, नंतर ते 15 असं काहीतरी आहे, म्हणजे 15 दिवस झाले वगैरे वगैरे. त्यामुळे म्हणजे व्यापारी वर्ग म्हणत होता की आम्ही धंदा करायचा का आम्ही जीएसटीचे फॉर्म भरत बसायचे, अशी ही परिस्थिती. मयूर परीख त्याची प्रतिक्रिया आता आली. ते अधिकारवाणीनं यावर बोलतील. मयूर, या चर्चेतला हा जो सगळा गाभा आहे तो लक्षात घ्यायला हवा याच्यासाठी, कारण मतदान फिरलंय नक्की कुठे हे समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. जीएसटीच्या संदर्भातली नाराजी हा एक भाग चर्चेचा आहेच, पण दुसऱ्या बाजूला जो सातत्यानं एक प्रचार चालला की महाराष्ट्रातले महत्वाचे प्रकल्प उचलून गुजरातला नेले जात आहेत आणि गुजरातचं भलं केलं जात आहे, हा गुजरात विरोधी अजेंडा महाराष्ट्रात राबवला गेल्याची प्रतिक्रिया तळागाळापर्यंत गेली का? आता दोन विषय आहे. पहिला विषय म्हणजे जीएसटी. आता याचा पूर्वी गुजरातमध्ये जे निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये जीएसटी हा सर्वात महत्वपूर्ण मुद्दा ठरला होता. याचा पूर्वी जे गुजरातमध्ये निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जी, आणि त्या निवडणुकीमध्ये जीएसटी सोबत अल्पेश ठाकोर, हार्दिक पटेल आणि जिग्नेश मेवाणी यांचा आंदोलन सुद्धा सुरू होता. पाटीदार आंदोलन, ओबीसी आंदोलन आणि तिसरं आंदोलन, अशा प्रकारे 3 आंदोलन सुरू होते. त्यावेळीही सुरत मधली सगळी सीट बीजेपीला मिळाली आणि म्हणून गुजरातमध्ये पुन्हा एकदा बीजेपीची सरकार आली. आणि त्यावेळेस आम्हाला बरोबर एकदम क्लिअर कळालं की जीएसटी हा जर मुद्दा लोकांनी गृहीत धरला असता तर सुरत मधून बीजेपीला एवढी सीट मिळाली नसती. पण मग एक मुद्दा इथे आणखीन छोटासा आहे मयूर, आणि त्यावर तुम्ही बोला, त्यानंतर मग विश्लेषणाच्यासाठी जयंत माइंडकर यांच्यापर्यंत पोहोचूयात. महाराष्ट्रात एकूणच चित्र सातत्यानं मराठी विरुद्ध अमराठी, स्थानिक विरुद्ध परके असं प्रचारात उभं केलं गेलं. त्याचा दूर बाजूला बसून किंवा तुम्ही त्रयस्थ व्यक्ती म्हणून परिणाम झालेला तुम्हाला दिसतोय का, की या निवडणुकीच्या मतदानामध्ये काही अंडरकरंट वेगळे पण चालले? पहिला विषय असा आहे प्रसाद, हा काही नवीन विषय नाही. मराठी आणि अमराठीवाद हा काही नवीन नाही. किमान 30 ते 40 वर्षापासून हा वाद सुरू आहे. हा पहिला विषय. आणि दुसरा विषय असा की मुंबई मधून व्यापार उद्योगधंदे गुजरातला जात आहेत, ते जात आहे का नाही तो विषय वेगळा, आणि मराठी माणूसला हे पटवून देणं हा विषय वेगळा. मात्र जर तुम्ही त्यांना पटवून दिलं की होय हे गुजरातमध्ये जात आहे उद्योगधंदे, तर जर मराठी माणूस त्याच्यावर विश्वास करणार. आणि माझं असं म्हणणं आहे की मुंबई हा एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. इथे डायमंड बुर्स आहे. डायमंड बुर्स कित्येक वर्षापासून चर्नी रोड इथे काम करत होता. चर्नी रोड पासून त्यांना मोठी जागा हवी होती, ते देण्यासाठी सरकारने 20 वर्ष लावले. तर ते कुणी लावले? जी, थोडक्यात काय तर ज्या पद्धतीनं व्यवसायांना वाढण्याची गरज मुंबईमध्ये होती ती अशक्य असल्यानं व्यवसाय बाहेर जात होते असा एक संकेत मिळतो. ही सगळी चर्चा इतका वेळ होण्याच्या मागचं एक महत्वाचं कारण आहे आणि ते आपल्याला लक्षात घ्यायला हवं. ते कारण असं आहे, आजच्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार म्हणालेले आहेत की लोकसभेच्या आजच्या निकालामध्ये विधानसभेत सत्ता परिवर्तनाची बीज दडलेली आहेत. मी ज्या वेळेला गुजराती, मराठी, अमराठी, मराठी अशा प्रकारच्या वादांची चर्चा करतो तेव्हा आपल्याला हे निर्देशास आणून देऊ इच्छितो की MMR क्षेत्रामध्ये 100 आमदार निवडून आणण्याची ताकद आहे. म्हणून आता केशवराव आपल्यापर्यंत या चर्चेला घेऊन येतो, तुम्ही उत्तर द्या की आजच्या निकालाचा परिणाम विधानसभेत काय दिसणार आहे, आणि जर तुम्ही ज्या दयनीय अवस्थेमध्ये आज महाराष्ट्रात आहात त्याचा परिणाम विधानसभेत सत्ता राखण्यात किंवा गमावण्यात होईल का? सगळ्यात प्रश्न पहिला असा आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे नेहमीच एका नव्या जोमाने काम करतो. यश अपयश आलं ते स्वीकारतो. उद्यापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पुन्हा एकदा ज्या पद्धतीने काम करायला हवं ते काम करायला लागेल. कारण शेवटी चरवेती चरवेती ही भारतीय जनता पार्टीची नेहमीच भूमिका असते. आपण चालत राहूया, कार्यकर्त्यांची भूमिका हीच असते आणि त्या भूमिकेतनं निराशही होत नाही. यश मिळालं तरी त्याचा उन्मादही करत नाही आणि अपयश आलं तरी निराश होत नाही. त्यामुळे मुंबई आणि MMRD रिजनमध्ये MMRD रिजनमध्ये तर आम्ही जिंकतोच आहे. म्हणजे एक त्यातली भिवंडी जागा आम्ही हरलोय, ठाणे आम्ही जिंकलोय,
बाकी तिकडे बाकीच्या जागा त्या जागा पालघर आम्ही जिंकलोय. त्यामुळे प्रश्न असा आहे की मुंबईतल्या ज्या 4 जागा आम्ही हरलोय आणि त्याचा परिणाम तुमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की विधानसभेची तयारी होईल. पण मग केशवराव, विधानसभेच्या साठीची तयारी करण्याच्यासाठी तुमच्या हातात दिवस खूप कमी उरतात. तुमच्या लेखी लोकसभेचा परिणाम विधानसभेवर होईल की नाही होईल? असं आहे, प्रत्येक वेळचे प्रश्न वेगळे असतात. प्रत्येक निवडणूक ही पहिली निवडणूक ही आजची निवडणूक ही पुन्हा येईल अशी नाही. प्रत्येक निवडणूक वेगळ्या पद्धतीने लढली जाते. त्याची रणनीती वेगळी असते, त्याचे मुद्दे वेगळे असतात. आणि मला नक्की विश्वास आहे अजून 5-6 महिने आमच्या हातात आहेत. ज्या काही समजा गोष्टी आमच्याकडनं घडल्या असतील, राहिल्या असतील, त्या वेळेत वेळ दुरुस्त केल्या जातील आणि नव्या जोमाने, नव्या उत्साहाने आम्ही लोकांना सामोरे जाऊ आणि लोक तितकं स्वीकारतील एवढा विश्वास आहे. पटकन तुषार रसाळ यांच्यापर्यंत पोहोचूया. त्याच्यानंतर जयंत माइंडकर आणि अनंत गाडगीळ आपल्याकडे टप्प्याटप्प्याने येतो. तुषार रसाळ, आपण सांगायचंय या स्थितीत जिथे जे निकाल आत्ता समोर आहेत त्यामुळे येत्या काळात विधानसभेच्या साठी भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू सरकतीये का? 100% वाळू सरकलेली आहे. त्यांना आता त्यांची चूक कळलेली आहे. त्यांनी जे फोडाफोडीचं राजकारण केलं त्याचा हा परिणाम त्यांना भोगावा लागलेला आहे. आणि याच्यानंतर विधानसभेत देखील आमच्या महाविकास आघाडीचे भरपूर सीट्स जास्त होणार आहेत. म्हणजे जवळपास यांना आम्ही जसा आज केंद्रामध्ये त्यांनी 400 पारचा नारा दिलेला 300च्या आतच अडकलेत, याच्या पुढेही महाराष्ट्रात 50% पण नाही उरणार. हे लोक ज्या सगळ्यात मोठा पक्ष असताना ते उपमुख्यमंत्री म्हणून बसले होते, इथे 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावरती त्यांचा पक्ष जाईल. बघा तुम्ही यावेळेस. केशवराव, उत्तर आपलं असं आहे की आज काही जागा जिंकल्यात त्यामुळे त्यांना असं म्हणणं, त्यांना असं बोलणं, उत्साह असणं हे मी समजू शकतो. पण भारतीय राजकारण इतक्या सहज सोपं नसतं. स्वतःला जे वाटेल विशुअल थिंकिंग चालत नाही. आणि भारतीय जनता पार्टी अशा यश अपयशातनं अनेक वेळा गेली आहे. त्यामुळे 2 वरनं आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. त्यामुळे आम्हाला त्याचं हे नाहीये. मला विश्वास आहे या चुका दुरुस्त करू आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने आम्ही पुन्हा उभे राहू. जयंतराव, चर्चेच्या विश्लेषणाच्या निमित्तानं तुमच्याकडून अपेक्षित उत्तर, अपेक्षित प्रश्नासह असं असेल की या संपूर्ण स्थितीत नक्की कोर्स करेक्शन म्हणजे उपाययोजना करण्याची गरज कोणत्या स्तरावर आहे? सातत्यानं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हे सांगत होता की ज्यांनी खरी मेहनत केली त्यांना डावलून तुम्ही नको त्यांना उरावर आणून बसवलं आणि तिथून चुकांची मालिका सुरू झाली. परिस्थिती बदलायची असेल तर काय करावं लागेल आणि जर चुकाच होणार असतील तर भविष्यातले परिणाम काय असतील? पहिली गोष्ट ही काही म्हणजे आत्ता हे अजित पवार आले, मग त्यांच्यावर 4 दिवस आधी प्राईम मिनिस्टरनी 70,000 कोटीचा आरोप केलेला नव्हता का? मग ती वॉशिंग मशीन कोणती? हे तर प्रश्न अनेक होऊ शकतात. बरं, हे काय केवळ आत्ता 2.5 वर्षांपूर्वी जेव्हा उपमुख्यमंत्री आले तेव्हाच झालंय का? तर असं नाहीये. प्रवीण दरेकर केव्हा आले ते त्याच्या आधी आलेले होते. मुळात भारतीय जनता पार्टीला किंवा संघ परिवाराला स्वतःची एक लेव्हल माहिती आहे की ते 30% वर जाऊ शकत नाही आणि त्याच्या वर जाण्याकरता नेहमी त्यांची अपेक्षा आउटसाइडर्सना आपल्याकडून जे आपले कोर नाहीत आणि त्यातलंच एक म्हणजे त्यांनी 30 वर्ष ज्यांच्या खांद्यावर बसून ते मोठे झाले ते म्हणजे शिवसेना. आणि अशा प्रकारचे ते लोक घेत राहतात, त्यांच्या खांद्यावर स्वतः उभे राहतात आणि जेव्हा स्वतः मोठे होतात तेव्हा एखाद्या वेताळाप्रमाणे ते जी काही कथा आहे नेहमीची विक्रम आणि वेताळाची त्याप्रमाणे ज्याच्या खांद्यावर आपण बसलेलो आहोत त्यांनाच फेकून देतात, जसं त्यांनी शिवसेनेला. केशवराव, याच्यावरचं काही उत्तर? कारण आत्ताच्या घडीला विधानसभेची तयारी करण्याच्यासाठी येत्या काही दिवसात तुमच्या जोर बैठका सुरू होतीलच. असं आहे की ज्या ज्या सहकारी पक्षांसोबत आम्ही असतो त्या सहकारी पक्षांची योग्य काळजी आम्ही नेहमीच घेतो. बिहारमध्ये सुद्धा असं आहे की 19 महाराष्ट्रामध्ये विश्वासघाताचं राजकारण जर खरं सुरू केलं असेल आणि हे वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे, मान्य असो अथवा नसो, हे काय चाललंय? प्रसाद काथे ही चर्चेची एकावेळी एकाने बोललं पाहिजे इतकं किमान तर हे पाळूया आपण. 19 विश्वासघाताचं राजकारण जर सुरू केलं असेल तर ते उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात सुरू केलं. आमच्यासोबत निवडून आले आणि त्याच्यानंतर जाऊन ते दुसऱ्या सोबत मिळाले. हे विश्वासघाताचं राजकारण उद्धव ठाकरे सुरू केलं आणि पुढच्या काळात ती माहिती नीट नाहीये, जाऊ दे, सोडून द्या. असं आहे की या सगळ्या विषयामध्ये उद्धव ठाकरेंनी विश्वासघात राजकारण केलं आणि त्याच्यानंतर इतिहास आहे. त्याच्यामुळे एक त्यातला मुद्दा. दुसरा त्यातला मुद्दा असा आहे बिहारमध्ये सुद्धा नितीश कुमार मुख्यमंत्रीपद दिलं
त्या जागा कमी आल्या असताना सुद्धा. त्यामुळे ज्या गोष्टी आम्ही कमिट करतो, जी काळजी आम्ही घेतो, आता एकनाथ शिंदेंना ज्या लोकसभेत जागा होत्या त्या आम्ही दिल्या, सन्मानाने दिल्या, त्यामुळे तो विषयच येत नाही. आरोप करायचे ते आरोप करू शकतात. तुषार रसाळकरण यांच्याकडून त्यानंतर पुढचा मुद्दा माझा अनंतरावांसाठी. यांना मुख्यमंत्री बनायचंच नव्हतं, यांना काय करायचं होतं, पक्ष फोडायचा होता. आज जर त्यांना मुख्यमंत्री बनायचं होतं तर एवढे त्यांचं सगळ्यात जास्त मताधिक्य म्हणजे त्यांचे सगळ्यात जास्त उमेदवार असताना त्यांनी मुख्यमंत्रीपद दुसऱ्याला का दिलं? जर तसंच होतं तर आमचे साहेब होतेच ना. ठीक आहे, आमचे साहेब होते. तो त्यावेळेच्या राजकारणाचा भाग होता. मुद्दा इथे आता उपस्थित झालाय तो म्हणजे उपाययोजनांच्या संदर्भातला. पण तुम्हाला काही भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या उपाययोजना असल्या पाहिजेत हे मी विचारणार नाही. मला एक निरीक्षण या नात्यानं पटकन मयूर परीख यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. मयूर, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येतोय असं दिसतंय. प्राप्त स्थितीत ज्या पद्धतीचे लोकसभेचे निकाल आहेत यातून विधानसभेचे संकेत काय मिळतात हा प्रश्न वारंवार का उपस्थित राहतो? कारण आत्ताच्या निकालातून विधानसभेत सत्ता परिवर्तनाची नांदी झाली आहे असं वक्तव्य शरद पवारांनी केलेलं आहे. हो, एवढं मात्र नक्की. लोकसभेचा हा जो निकाल आलेला आहे हा निकाल महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे महायुतीचा बाजूनी लागलेला नाही आणि याचा परिणाम आता याचा पुढे आपल्याला दिसायला मिळेल. बरेचसे नेता जे आहेत ते पक्षांतर पुन्हा करणार, कारण त्यांना आता कळेल की त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये खरी परिस्थिती नक्की काय आहे आणि त्याच्या अनुषंगाने बरेचसे आता मुंबई नॉर्थ वेस्टची जी सीट आहे त्या सीटवर 1 मतांनी अमोल कीर्तीकर हा विजयी झाला होता. नंतर पोस्टर बॅलेट काउंट करण्यात आले आणि 46 मतांनी रवींद्र वायकर यांचा विजय झाला. म्हणजे या एरियामध्ये किंबहुना मुंबईची जर आपण परिस्थिती बघितली तर मुंबईमध्ये ज्या प्रकारे 4 सीट उद्धव ठाकरे शिवसेनानी जिंकली आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूकवर नक्कीच परिणाम होईल. मग या निमित्तानं पुढचा प्रश्न पटकन येतो की मविया एकसंघ राहणार असा दावा केला जात असताना नक्की तुमच्याकडून उद्धव ठाकरेंना सर्वाधिक जागा दिल्या जाणार आहेत का? काँग्रेस तितकं बलिदान महाराष्ट्रात सुद्धा करायला तयार आहे का? अनंतराव गाडगीळ. आणि आता पहिलं एक लक्षात घेतलं पाहिजे, मगाशी आपली जी चर्चा चालली होती की ज्या वेळेला पूर्वी शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष त्या महाराष्ट्रात स्ट्रॉंग होते, त्यांचं युतीचं सरकार होतं. आज त्याच्यामध्ये फूट पडलेली आहे, त्यांच्या साथीदारामध्ये भाजपच्या फूट पडलेली आहे आणि त्यानंतर मुद्दा येतो की या निवडणुका कधी होणार का? ऑक्टोबरमध्ये होणार का? काही मंडळी पुढे ढकलणार. त्या अनुषंगानं कारण आता जर ऑक्टोबरमध्ये घ्यायचं म्हटलं तर जेमच्या 3-4 महिने उरत आहेत. तर त्या अनुषंगानं जर बोलायचं झालं तर विधानसभेच्या निवडणुका जर ऑक्टोबरमध्ये झाल्या तर मला नाही वाटत यांना फारसं, कारण याच्यामध्ये भाजपला यश मिळणार नाही. याचं कारण त्यावेळची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये मूळ फरक असा आहे की आता INDI इंडिया आघाडी झालेली आहे. जे विरोधी पक्ष होते ते एकत्रित झालेले आहेत आणि त्यामुळे इकडे भाजप त्यांच्याबरोबर असलेले साथीदार फुटलेले आहेत. त्यांना मिळालेलं आत्ताच्या निवडणुकीतलं यश अजिबात नगण्य आहे आणि त्याच्या उलट एक विरोधी पक्षाची एकजूट आहे. अशा परिस्थितीमध्ये आता निवडणुकीला सामोरं गेलं तर मला नाही वाटत की त्यांना फारसं यश मिळेल त्याच्यामध्ये. केशवराव, या भविष्यवाणीवरचं आपलं उत्तर 1 मिनिटात चर्चेला समारोपाकडे न्यायचं आहे. अगदी खरं आहे की काँग्रेसच्या प्रवक्ता असल्यामुळे ते त्या भूमिकेतच बोलणार. मी हेच सांगतोय की जणू काही झेरॉक्स कॉपीच आहे, हा निकाल असाच पडणार. अशा झेरॉक्स कॉपीमध्ये राजकारण चालत नसतं. राजकारण हे त्या वेळच्या निवडणुकीवर चालत असतं. ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टीची दुरुस्ती पुढच्या 6 महिन्यात केली जाईल आणि विधानसभेला ह्याच्यापेक्षा वेगळं चित्र हे पाहायला मिळेल, हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण या घडीला चर्चेला आटोपतं घेण्यापूर्वी एक प्रश्न नक्की विचारायला हवा की मुख्यमंत्रीपद नाकारून उपमुख्यमंत्री पदावर बसण्याचा भारतीय जनता पार्टीचा निर्णय हा घातक ठरला आहे का? असं आहे, पुढची निवडणूक सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच होईल, याबद्दल कोणाच्यामध्ये शंका बाळगण्याचं कारण नाही. असे बाकीचे जे घातक वगैरे ठरले असं मला वाटत नाही. त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीने काही गोष्टी घेतल्या असतील, काही निर्णय घेतले असतील आणि आम्ही आजही एकत्रित आहोत, एकत्रित राहू. धन्यवाद. या चर्चेमध्ये आपण सर्व मान्यवर सहभागी झालात. त्यानिमित्तानं लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.